नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या दवणे आजींच्या सुरस कथा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगते त्याचं नाव आहे दुसऱ्याचं कधीही वाईट चिंतू नका. आपण जर दुसऱ्याचं वाईट चिंतलं तर आपलंच वाईट होतं. थोडक्यात म्हणजे दुसऱ्यासाठी खड्डा खणला की त्यात आपणच पडतो. तर कधीही दुसऱ्याचं वाईट चिंतू नका, असं या गोष्टीचं नाव आहे. तर होतं असं, एका तळ्याकाठी एक उंदीर राहत असतो आणि त्या तळ्यामध्ये बरेच बेडूक राहत असतात. तर त्याच्यातल्या एका बेडकाची आणि उंदराची चांगली दोस्ती होते. तर दोस्ती होते तर काय होतं, सकाळ झाली की हा बेडूक त्या उंदराच्या घरी यायचा, तिकडे खेळायचा, बागडायचा वगैरे आणि परत संध्याकाळी आपल्या घरी परत जायचा. असा हा त्यांचा नित्यक्रम चालला होता. पण व्हायचं असं, की बेडूक उंदराच्या घरी यायचा. हं. तिकडे बीळ असं होतं त्याचं, माती होती, दगड होते, गोटे होते. तिथे दोघे जण खेळायचे, उड्या मारायचे आणि हा संध्याकाळी घरी यायचा. पण हा उंदीर कधी त्याच्या घरी नाही यायचा. बेडूक त्याला बोलायचा, "चल, चल." तर उंदीर त्याला बोलला, "अरे मला पाण्यात पोहता येत नाही. मी बुडून जाईन. मी कसा येऊ?" असं म्हणून तो उंदीर काय त्याच्या घरी जायचा नाही. पण झालं असं, की मी ह्याच्याकडे येतो, पण हा बाकी माझ्याकडे येत नाही. ह्या विचाराने त्या बेडकाचं जरा डोकं फिरलं. तो बेडूक याला आपला शत्रूच मानायला लागला. "अरे, तू रोज येतोयस, खेळतोयस वगैरे." आणि तो शत्रू कसा झाला ना, पण नाही हे त्या बेडकाच्या डोक्यात येत नाही. बेडकाला एवढंच डोक्यात येतं, की काय, हा माझ्या घरी येत नाही, मी ह्याच्या घरी येतो. तर बेडकाच्या मनात वाईट विचार येतो. बेडूक म्हणतो, "हा येत नाही काय? कसा येत नाही? मी याला बरोबर बघतो." आणि बेडूक काय करतो, एक दिवस एक रस्सी आणतो, एक दोरी आणतो. ती एक दोरीचं टोक स्वतःच्या पायाला बांधतो आणि खेळता-खेळता काय करतो, त्या दोरीचं दुसरं टोक त्या उंदराच्या शेपटीला बांधतो. उंदराच्या शेपटीला बांधतो आणि "अरे काय करतो, काय करतो?" म्हणेस तो बेडूक टुन-टुन उड्या मारत तळ्यात जातो. आणि तळ्यात गेल्यावर काय होतं, त्या उंदराला पोहता येत नाही. बेडूक पोहतो. बेडूक तर पाण्यात पोहतो तुम्हाला माहीतच असेल. पण उंदराला पोहता येत नाही आणि रात्रभर पाण्यात राहिल्यामुळे तो उंदीर मरून जातो. पण होतं असं, उंदीर रात्री मरून जातो पाण्यात बुडल्यामुळे. पण त्याचं प्रेत होतं ते मग ते फुगतं आणि मग पाण्यावर ते तरंगायला लागतं. कधी पण बघा कोणी पाण्यात मेलं, की पाणी कधीही आपल्या पोटात काही ठेवत नाही. ते सरळ असं वर फेकतं. तर तसं ते प्रेत त्या उंदराचं तरंगतं आणि वर यायला लागतं आणि त्यावेळेला काय होतं, तो उंदीर असा वर तरंगताना दिसतो ना, तर वरून एक हे चाललेलं असतं, गरुड चाललेलं असतं. ते बघतो, "अरे च्छा! खाली उंदीर आहे." आणि ते लोकं उंदीर वगैरे असे खातात. घार, कावळे, गरुड हे उंदीर-बिंदीर खातात. तर ते गरुड येतं झपकन उडी झेप घालतं आणि त्या उंदराला पायात पकडून निघून जातं. पण होतं असं काय होतं, त्या बेडकाने काय केलेलं असतं, त्या उंदराच्या शेपटीला दोरी बांधलेली असते आणि त्याचं एक टोक आपल्याही पायाला बांधलेलं असतं. त्याच्यामुळे त्या उंदराबरोबर काय होतं, बेडूकही वर जातो. तो बेडूक स्वतःला खूप सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण काही केल्या सुटत नाही. उंदीर तर ऑलरेडी आधी मेलेलाच असतो. तो गरुड उंदराला खातो तर खातो, शिवाय बेडकालाही खातो. म्हणून कधीही दुसऱ्याचं वाईट चिंतू नये. आपण जर दुसऱ्यासाठी खड्डा खणला, तर पहिले आपण त्याच्यात आपणच पडतो. बाळांनो, कशी वाटली गोष्ट? गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.